आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षम खाली येताच गुरुजींनी त्याला पूजेला बसायला सांगितलं. तो एका पाटावर बसला. तितक्या त्याला पैंजणांचा आवाज ऐकू आला. तसं त्याने बाजूला पाहिलं तर ती त्याच्या शेजारी बसली होती. तिने लावलेल्या त्या गजऱ्यांचा सुगंध त्याला मोहित करून गेला. गुरुजींनी तिला पदर डोक्यावर घ्यायला सांगितलं. तसं तिने डोक्यावर पदर घेतला. गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. दोघेही शांतपणे पूजा करत होते, पण मनात मात्र बरंच काही सुरू होतं. पूजेच्या वेळी जेव्हाही ती त्याच्या हाताला हात लावायची तेव्हा त्याचं मन विचलित व्हायचं. तिच्या त्या गोऱ्या हातावर दिसणाऱ्या त्या हिरव्या बांगड्या त्याच्या मनाची चलबिचल वाढवत होत्या. दोघेही मनोभावे पूजा करत होते. घरातली बाकी मंडळी आजूबाजूला बसली होती. ताराताई, ऐका ना, मी आणि अंतरा आजच परत पुण्याला जाईन म्हणतो. का ग वहिनी, आजच्या दिवस तरी राहा. बाबांची तब्येत ठीक नाहीये ना, आणि घरी पण कोणी नाहीये. यांना यायला अजून 2 दिवस तरी लागतील. मग अशा अवस्थेत त्यांना एकटं सोडणं बरं नाही दिसणार. शेजारचे चांगले आहेत म्हणून इतकी काळजी नाही. जेवण बनवणारी बाई पण चांगलं जेवण बनवते, पण तरी घरातलं कोणीतरी त्यांच्या जवळ असायलाच हवं ना. हा, बरोबर आहे तुझं. मी पण बाबांना फोन केला होता सकाळी. ते ठीक आहे म्हणतायत, पण त्यांचा आवाज मला जरा लोच वाटला. बरं ठीक आहे, तुम्ही जा आज, पण अंतराला राहू दे तिथेच. ती येईल की नंतर? माझी काहीच हरकत नाही ताई, पण तिला एकदा विचारावं लागेल. आधीच 2 दिवस कॉलेज बुडालंय तिचं. आता अजून 2 दिवस थांबते की नाही काय माहित. बरं, मी बोलते तिच्याशी. शिवादा, खरं खरं सांग, तुझं लक्ष पूजेपेक्षा शिऱ्याकडे जास्त आहे ना? असं काही नाहीये सूर्या, माझं पूजेकडे जास्त लक्ष आहे. गप खोटारड्या. थोड्या वेळासाठी तू गप्प बस. गुरुजी किती छान सत्यनारायणाची कथा सांगतायत, जरा गप्प बसून ऐक की. वा शिवादा वा, याला म्हणतात करून सरून भागले आणि देवदेव करायला लागले. सूर्याने शिवाला टोमणा मारला. तसा शिवाने फक्त एक रागीट लुक दिला. त्याचा तो लुक बघून सूर्याने तोंडावर बोट ठेवलं आणि तो गप्प बसला. काय रे ध्रुव? दर्शने शेजारीच बसलेल्या ध्रुवला आवाज दिला. बोल. तुझी तब्येत ठीक आहे ना ध्रुव? आता मला काय धाड भरणार आहे दर्श? काही नाही रे, काल रात्रीपासून बघतोय तू थोडा शांत शांत झालायस. तसं ध्रुवचं लक्ष अंतराकडे गेलं तर ती चुपचाप बसून होती. ध्रुव, अरे बोल की, नक्की काय झालंय काय तुला? की मी अंतरासोबत डान्स केला म्हणून तुला माझा राग आलाय? मला कशाला राग येईल दर्श? काल तर आला होता की, म्हणून तर मारलंस ना तू मला. अजून पण कंबरडं दुखतंय माझं. तो तिच्यासोबत डान्स केलास म्हणून नव्हतं मारलं मी दर्श तुला. हो का? मग का मारलं होतंस? असंच
बरेच दिवस झाले होते ना तुझ्यावर हात साफ केला नव्हता. आणि मला वाटलं की तू तिच्यासोबत मी तिच्यासोबत. काय ध्रुव? काही नाही, जाऊ दे, सोडते. ओ, नाव आय गॉट इट. तुला असं वाटलं की तू तिला रिजेक्ट केलं म्हणून आता मी तिला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय. असंच आहे ना ध्रुव? ग्रेट. मतलब मेरा तीर सही निशाने पे लगाय. अरे गाढवा, इतके सगळे फालतूचे विचार करण्यापेक्षा आधी याचा तरी विचार करायचा होतास की तिने माझ्यासोबत डान्स केला याचा तुला इतका राग का आला? किंवा मी जर तिच्याजवळ जायचा प्रयत्न करतोय तर त्याने तुला इतका का फरक पडतोय ध्रुव? हे बघ दर्श, मला काहीही फरक पडत नाहीये. ओके, तू तिच्याजवळ जा किंवा तिच्याशी लग्न कर. आय रिअली डोंट केअर. ध्रुव पुढे काहीही न बोलता सरळ तिथून उठून निघून गेला. अरे यार, या सडक्याचं डोकं कधी सरळ चालेल तर शपथ. याला एक सिंपल गोष्ट जरी समजावून सांगायचं म्हटलं ना तरी असा फील येतो जसं काय आपण दगडावर डोकं आपटतोय. हे देवा सत्यनारायणा, प्लीज माझ्या या वेड्या भावाला थोडीशी सद्बुद्धी दे. जीवासोबत बसून अंतरा सत्यनारायणाची कथा ऐकत होती. तितक्यात तिच्या मांडीवरचा फोन व्हायब्रेट झाला. तिने बघितलं तर तिच्या मैत्रिणीचा फोन होता. 2 दिवस तिचं कॉलेज बुडालं होतं. त्यामुळे नक्कीच काहीतरी महत्वाचं सांगण्यासाठी तिने फोन केला असेल असं अंतराला वाटलं. म्हणून ती जीवाला सांगून तिथून उठली आणि फोन घेऊन बाहेर आली. सर्वजण आता आतमध्येच होते, त्यामुळे बाहेर गार्डन मध्ये कोणी नव्हतं. हा अवनी, बोल. हा अंतरा, ऐक ना, उद्यापासून 4 दिवस आपल्या कॉलेजला सुट्टी आहे. हा, आता डायरेक्ट मंडे पासून कॉलेज सुरू होईल. हेच सांगायला कॉल केला होता मी तुला. सुट्टी? आता मध्येच कसली सुट्टी ग अवनी? अगं ऍक्च्युली कॉलेजमध्ये ना थोडे मॅटर झालेत. कॉलेजच्या मॅनेजमेंटने स्पोर्ट कोटाच्या वॅकन्सी असतात ना, त्या पैसे देऊन दुसऱ्या स्टुडंट्सना दिलेत. त्यामुळे बरेच स्टुडंट्स चिडलेत. काल तर कॉलेजमध्ये खूप मोठा दंगा सुद्धा झाला आणि हा मॅटर आता बराच वरपर्यंत गेला. स्टुडंट्सनी एकत्र येऊन काही मोर्चा बिरचा काढू नये म्हणून मॅनेजमेंटने सरळ 4 दिवसांची सुट्टीच अनाऊन्स केली आहे. मंडे पर्यंत ते करतील वातावरण शांत. अच्छा, ठीक आहे. हेच सांगायला मी तुला फोन केला होता. बरं अंतरा, चल मी थोडी बाहेर आले आहे, नंतर करते तुला निवांत फोन. बाय. बाय अवनी. अंतराने फोन ठेवून दिला. फोन कट करून ती आतमध्ये जायला वळाली. पण अचानक ध्रुवने तिचं मनगट पकडलं. खूप इग्नोर केलंस तू मला, पण आता नाही. मला तुझ्याशी बोलायचंय आणि तुला ते ऐकावंच लागेल. ध्रुव, हात सोड माझा. नाही सोडणार. आधी माझं ऐकून घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये ध्रुव. इनफॅक्ट मला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. आज पूजा संपली ना की मी आईसोबत परत निघून जाणार आहे. त्यानंतर तुला माझा हा चेहरा परत कधीच दिसणार नाहीये या घरात. खूप त्रास होतो ना तुला माझा, खूप राग येतो ना तुला माझा. मग आता इथून पुढे तुला माझ्यामुळे कसलाच त्रास होणार नाही याची मी नक्कीच खबरदारी घेईन. तितक्यात त्याने पुन्हा तिच्या हाताला पकडलं आणि तो तिला घेऊन पुढे चालू लागला. ध्रुव, कुठे घेऊन जातोयस तू मला? सोड माझा हात. ती त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या हाताची पकड इतकी मजबूत होती की ती सुटतच नव्हती.
तो तिला घेऊन सरळ घराच्या मागच्या बाजूला जे गार्डन होतं तिकडे आला, कारण पुढे गेटवर वॉचमॅन होता. शिवाय कुणीही कधीही ये जा करू शकत होतं. तिच्याशी निवांत बोलता यावं या हेतूने तो तिला घराच्या मागे घेऊन आला होता. त्याने तिला घराच्या पाठीमागे आणलं आणि तिचा हात सोडून दिला. तशी ती रागातच त्याच्याकडे बघू लागली. तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ध्रुव? जेव्हा मी तुझ्या मागे मागे फिरत होते तेव्हा तू माझ्यापासून दूर पळत होतास, आणि आता मी तुझ्यापासून दूर जाते तर तू जवळ येण्याचा प्रयत्न करतोयस. का करतोयस तू हे सगळं? नकोय ना मी तुला तुझ्या आयुष्यात? मग सोड ना मला एकटं. तिने रागातच त्याच्या छातीवर हात रोवून त्याला मागे ढकललं, पण त्याआधीच त्याने तिच्या दोन्ही हातांची मनगट पकडली आणि तिला जवळ ओढलं. तशी ती त्याच्या छातीवर दाबली गेली. दोघांचेही चेहरे अगदी एकमेकांच्या चेहऱ्यासमोर होते. ती जोर जोरात श्वास घेत होती, त्यामुळे तिचा ऊर वर खाली होत होता. तिने रागातच त्याच्याकडे पाहिलं, पण यावेळी तो थोडा शांत दिसत होता. तिची नजर त्याच्या नजरेला जाऊन भिडली, तशी ती थोडीशी शांत झाली. त्याचा कितीही रागराग केला तरी शेवटी तिच्या मनात त्याच्यासाठी फिलिंग्स होत्या, आणि ही गोष्ट त्याला चांगलीच माहिती होती. त्याने जवळ ओढताच तिथे शब्दच जणू गायब झाले. ती फक्त त्याच्याकडे बघू लागली. तो सुद्धा एक टक तिच्या नजरेत बघत होता. दिसत होतं त्याला तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल असलेलं अपार प्रेम. पण फक्त तिचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून तो तिचा स्वीकार करू शकत नव्हता, कारण त्याच्या मनात तिच्यासाठी तशा काहीही फिलिंग्स नव्हत्या. आता तर कुठे तो तिचा थोडासा विचार करायला लागला होता. आय एम सॉरी अंतरा. पण ती मात्र अजूनही पापणी न लावता एक टक त्याच्या डोळ्यात बघत होती. हा क्षण आपल्या आयुष्यात परत येईल की नाही याची तिला खात्रीच नव्हती. त्यामुळे इतक्या जवळून त्याला एकदा डोळे भरून बघून घ्यावं असं तिचं वेडं मन तिला सांगत होतं. हे बघ अंतरा, काल रागाच्या भरात मी तुला बरंच काही बोलून गेलो, बट ट्रस्ट मी, ती फक्त एक माझी सडन रिॲक्शन होती. बाकी मी तुझ्याबद्दल खरंच वाईट विचार करत नाही. तू वाईट काय? तू माझा कधी विचारच करत नाहीस ध्रुव. तसा तो निरुत्तर झाला. खरंच तर बोलत होती ती. त्याने कधी तिचा विचारच केला नव्हता. इतकं महत्व त्याने तिला कधी दिलंच नव्हतं. हे बघ अंतरा, आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण आपल्यात काहीच होऊ शकत नाही. हेच ना ध्रुव? माहिती आहे मला ते, पण यावेळी आपल्या फिलिंग्स परफेक्ट मॅच झालेत. कारण जसं तुला माझ्यात फ्युचर दिसत नाहीये ना, तसंच आता मला सुद्धा तुझ्यात माझं फ्युचर दिसत नाही. इनफॅक्ट मला आता ते बघायचं सुद्धा नाहीये. तुझ्यावर प्रेम करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ध्रुव. बट डोंट वरी, चुका सुधारता येतात, आणि मी माझी चूक आता सुधारणार आहे. हे बघ अंतरा, मला माझ्या कालच्या बिहेवियरसाठी तुला सॉरी म्हणायचं होतं. तू आता उगाचच दुसरे विचार मनात आणू नकोस. आय मीन, आपल्यात तसं काहीही रिलेशन होऊ शकत नाही, बट वी कॅन बी फ्रेंड्स. आय नो मी कायम तुझ्यापासून दूर पळत आलो, पण त्याला एक रिझन होतं ग. बघावं तेव्हा सगळे तुझं नाव माझ्यासोबत जोडायला बघायचे, आणि ते मला खरंच आवडत नव्हतं. मला असे जबरदस्तीचे रिलेशन्स नाही आवडत. मुळात कुठलंही नातं जबरदस्तीने जोडलंच जाऊ शकत नाही. मग ती मैत्री असू देत किंवा प्रेम, त्या फिलिंग्स तर आतून यायला हव्यात ना.
आणि समजा फक्त घरच्यांसाठी मी तुझ्याशी फ्रेंडशिप केली असती किंवा तुला डेट केलं असतं, तर खरंच ते माझं वागणं जस्टिफाईड असतं का? जर माझ्या मनात तुझ्यासाठी तशा फिलिंग्जच नाहीयेत आणि तरी सुद्धा मी तुला फक्त स्वप्नांच्या खोट्या झोपाळ्यावर झुलवत ठेवतोय, तर हा तुझ्यावर अन्याय झाला असता ना. तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस, एक परफेक्ट फ्रेंड आहेस, पण मी खरंच तुझ्याबद्दल तसा विचार नाही करत अंतरा. अँड आय डोंट थिंक की मी तुझ्या बाबतीत तसा काही विचार करू शकेन. मला फक्त माझ्या कालच्या वागण्यासाठी तुला सॉरी म्हणायचं होतं, कारण जर मी सॉरी म्हणालो नसतो तर माझ्या डोक्यात सतत तीच तीच गोष्ट फिरत राहिली असती. मी कालपासून तुला तेच बोलायचा प्रयत्न करतोय, बट तू माझं काही ऐकायलाच तयार नव्हतीस, म्हणून मला आज तुझ्यावरही जबरदस्ती करावी लागली आणि त्यासाठी सुद्धा आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्याने तिचे हात सोडून दिले आणि तो तिच्यापासून एक पाऊल मागे सरकला. अंतरा, प्लीज कालचं सगळं विसरून जा आणि प्लीज मला एक चान्स दे. वी कॅन बी गुड फ्रेंड्स. मैत्री करशील माझ्याशी? त्याने तिच्या पुढे हात केला, तशी ती त्याच्या हाताकडे बघू लागली. नो, मला आता तुझ्याशी कसलेच संबंध ठेवायचे नाहीयेत, कारण खरंच आपले विचार नाही जुळत. आता तूच बोललास ना की जबरदस्तीचे रिलेशन जोडलेले तुला आवडत नाहीत म्हणून. मग तू हे विसरतोयस की कोणतंही रिलेशन तेव्हाच पुढे जाऊ शकतं जेव्हा एफर्ट्स दोन्ही बाजूने घेतले जातात. मग ते नातं मैत्रीचं असू दे किंवा प्रेमाचं. हा मान्य आहे, बरेच जण आपल्याला चिडवायचे, पण तुला जर त्या गोष्टीचं इतकंच वाईट वाटत होतं तर तू तेव्हाच सगळ्यांना सांगून टाकायचं होतंस ना की मला असं चिडवत जाऊ नका म्हणून. हे तर वेळी इतकी सगळी बडबड तर करतच असतोस ना, मग तेव्हा तोंड उघडायचं होतंस. आणि दुसरी गोष्ट, आज हे जे तू माझ्या समोर मैत्रीचा हात केलास ना, तेच तू आधी केलं असतंस ना तर तुला माझ्याबद्दल खूप गोष्टी कळाल्या असत्या. बट नाव आय डोंट वॉन्ट टू बी युअर फ्रेंड. प्रेम तर खूप दूरची गोष्ट आहे ध्रुव. आता मला तुझ्याशी साधी मैत्री सुद्धा करायची नाहीये. आपण नातेवाईक आहोत, त्याच नात्याने आपली कधीतरी ओझरती भेट झाली तर होईल, पण त्या व्यतिरिक्त आपला आता कुठलाही संबंध उरलेला नाहीये. तू कालच्या वागण्यासाठी माझी माफी मागितलीस ना, चल केलं मी तुला माफ. आता तू आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा, फॉरगेट एव्हरीथिंग. पण आता जाता जाता तुला फक्त एकच गोष्ट सांगेन, आयुष्यात ज्या कोणत्या मुलीवर प्रेम करशील ना, तिला आधी पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न कर. तिच्याबद्दल कोणतेही जजमेंट पास करण्याआधी आपण तिला पूर्णपणे ओळखलंय का, हा प्रश्न स्वतःला विचारायला अजिबात विसरू नकोस. तिच्या सवयी, तिच्या आवडीनिवडी, तिला काय आवडतं काय आवडत नाही, तिचा स्वभाव कसा आहे, तिचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे, ती आपल्याबद्दल काय विचार करते, तिच्या मनात आपल्यासाठी नक्की काय भावना आहेत, या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार नक्की कर आणि मगच कोणत्या तरी निष्कर्षापर्यंत पोहोच. आणि हो, अजून एक गोष्ट, तू खरंच कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडशील ना, तेव्हा तुला एक गोष्ट रिअलाइज होईल की प्रेम कधीही सेम स्वभावाच्या व्यक्तींमध्ये होत नाही. सेम स्वभावाच्या व्यक्तींमध्ये फार फार तर चांगली मैत्री होऊ शकते, पण प्रेम तिथेच होतं जिथे बऱ्याच गोष्टी ऑपोजिट असतात, आणि म्हणूनच ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. असो, माझं हे ज्ञान तसं तर तू उद्यापर्यंत विसरूनच जाशील, त्यामुळे आता मी फार काही नाही बोलणार. एनिवेज, ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. आणि हो, जाता जाता अजून एक रिक्वेस्ट आहे. आत्या नेहमी तुझ्याबद्दल कंप्लेंट करत असतात की तू तुझ्या करिअरच्या बाबतीत सिरियस नाहीयेस,
तर काही दिवस फक्त थोडासा सिरियसनेस दाखव, मन लावून काम कर आणि मग बघ तुला त्यात कसा इंटरेस्ट येतो. आणि तू जेव्हा हे करशील ना, तेव्हा आपोआप घरच्यांच्या तुझ्याबद्दल ज्या थोड्याफार तक्रारी आहेत ना, त्या सुद्धा दूर होतील. जसे ते सक्षम दादा आणि दर्शला अप्रिशिएट करतात ना, तसंच तुला सुद्धा अप्रिशिएट करतील. अंतरा बोलत होती आणि तो फक्त ऐकत होता. तिच्या बोलण्याचा आता त्याच्यावर किती परिणाम होणार आहे हे तर येणारा काळच ठरवणार होता. तिने डोळे भरून त्याला बघून घेतले आणि एक मोठा श्वास घेत ती तिथून निघून गेली. पुढे जाताच तिने गालावर आलेले अश्रू हाताने पुसले. तिला त्याचा राग आला होता, पण त्याच्याबद्दल ज्या मनात भावना आहेत त्या इतक्या सहजासहजी तर ती नक्कीच काढू शकत नव्हती. त्यामुळे तिला वाईट वाटणं साहजिक होतं.